मित्रांनो, अपयश हा आपल्या जीवनाचा स्वाभाविक भाग आहे. पण तरी सुद्धा हे अपयश जर आपल्याला सतत मिळत असेल, तर या सततच्या अपयशामुळे आपल्या मनाची आणि विचारांची दिशा बदलते. आपल्यातला आत्मविश्वास कमी होतो आणि आपल्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करायची म्हटलं, की पहिलं पाऊल टाकायला मनामध्ये भीती निर्माण होते. सततच्या अपयशामुळे फक्त आपल्यावरतीच नाही, तर आपल्या मेंदूच्या काम करण्याच्या प्रक्रियेवरती सुद्धा परिणाम घडून येतो. मग यातून बाहेर निघायचंय, पुन्हा नव्यानं उभं राहायचंय, तर नेमकं काय केलं पाहिजे? याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी आज तुमच्यासाठी आले. नमस्कार, मी तनिष्का तुम्हा सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांच्या आपल्या YouTube चॅनलमध्ये स्वागत करते. मित्रांनो, जर आपल्याला सतत अपयश मिळत असेल, तर मेंदू सेल्फ आयडेंटिटी तपासू लागतो, ज्यामध्ये आपलेच निर्णय, आपल्याच क्षमता आणि आपलेच प्रयत्न या प्रत्येक गोष्टीवरती प्रश्नचिन्ह उभे राहतात. पण खरं सांगायचं तर मेंदूची ही स्थिती स्थिर नसते. ही स्थिती आपण योग्य मानसिक प्रक्रिया आत्मसात करून बदलू शकतो. त्यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची स्थिती म्हणजे अपयशाची व्याख्या बदला. मानसशास्त्रानुसार कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग ही संकल्पना वापरून आपण अपयशाची व्याख्या बदलू शकतो. ती कशी काय? बघा, एखाद्या गोष्टीबद्दल ज्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण विचार करतो, तो पॉइंट ऑफ व्ह्यू बदलायचा. म्हणजे जर अपयश बद्दल आपण असा विचार करत असेल ना, की माझ्यातच काहीतरी कमतरता आहे, मीच काही करू शकत नाही, माझ्याकडून काहीच होऊ शकत नाही, असा विचार करण्याऐवजी आपण विचार काय करायचा, की ठीक आहे, मी आत्ता मला जर फेल्युलर आले, मला आत्ता जर अपयश मिळालेलं आहे, तर ते कशासाठी? मी त्याचा नीट अभ्यास केला नाही, मी त्या गोष्टीबद्दल सखोल ज्ञान घेतलं नाही, त्यामुळे मला अपयश मिळालंय. पुढच्या वेळेस प्रयत्न करण्यासाठी मी योग्य कामाची आखणी आणि त्याबद्दलचं योग्य सखोल ज्ञान घेऊन मी काम करण्यासाठी सुरुवात करेन. हा झाला वेगळा दृष्टिकोन. अशा गोष्टींबद्दल किंवा अशा विचारांबद्दल मेंदू फार संवेदनशील असतो. यामुळं काय होतं, तर सकारात्मक पुनर्व्याख्या तयार व्हायला सुरुवात होते आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स सक्रिय होतं, ज्यामुळे आपल्यातल्या निर्णय क्षमता सुधारतात. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःवरती सतत दोष देऊ नका. परिस्थिती समजून घ्या. आपण प्रत्येक वेळी जर स्वतःला दोष दिला, तर आपल्या मनावरती भावनिक ओझं तयार होतं, ज्याचा परिणाम मेंदूवरती होऊन लर्न हेल्पलेसनेस नावाचं एक अवस्था तयार व्हायला सुरुवात होते, ज्यामध्ये आपल्याला असं वाटतं, मी काहीही केलं तरी परिस्थिती बदलणार नाही आणि मी काय केलं तर मी काय फरक पडणार आहे? अशा गोष्टी व्हायला सुरुवात होतात. म्हणून स्वतःला दोष देऊ नका. परिस्थिती काय आहे ते समजून घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे लहान-लहान लक्ष्य तयार करा आणि नव्यानं सुरुवात करा. मेंदूला एकदा अचिव्हमेंट सिग्नल्स गेला की डोपामाइन वाढतात आणि त्यामुळे नवीन काम करण्याची ऊर्जा शरीरामध्ये तयार होते. मेंदू पुन्हा नवीन काम करण्यासाठी सज्ज होतो आणि एखादं नवीन काम आलं तर आपल्याला त्याचं ओझं वाटत नाही. आपण योग्य पद्धतीने ते काम करू शकतो. चौथी गोष्ट म्हणजे भावना व्यक्त करा आणि जी कोणती परिस्थिती आहे ती स्वीकारा. बऱ्याचदा जर आपल्याला अपयश मिळत असेल, तर ते स्वीकारा. आयुष्यात कुठलीही परिस्थिती असू द्या, ती स्वीकारा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावना व्यक्त करा. कशावरती तरी लिहून काढा. असं म्हणतात, की एखादा प्रॉब्लेम लिहून काढला तर 90% प्रॉब्लेम तिथेच सॉल्व्ह झालेला असतो. म्हणून तुमच्या भावना व्यक्त करा, नाहीतर त्याचं रूपांतर मेंदूच्या भावनिक केंद्रावरती होतं आणि त्यामुळे आपल्या शरीरात ताण आणि चिंता वाढते. त्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाची 5वी गोष्ट म्हणजे अपयशाचं विश्लेषण करा. फक्त ते पॉझिटिव्ह अँगलने करा. बघा, चुका ह्या माणसाच्या आयुष्यातील जर माणसाला सक्सेस व्हायचं असेल, तर आयुष्यातील सक्सेस की म्हणून वापरणं गरजेचं आहे. माणसाला ज्या दिवशी कळतं, की नाही, की आयुष्यात काय केलं पाहिजे, यापेक्षा काही नाही केलं पाहिजे, हे ज्या दिवशी कळतं, त्या दिवशी माणूस सक्सेसफुल होतो, असं मला वाटतं. त्यामुळं माणसाने आपल्या आयुष्यात जे कोणतं अपयश येते आपल्याला, त्याचा अनुभव म्हणून वापर करायचा असेल, तर त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. 6वी गोष्ट म्हणजे स्वतःवरती दयाळूपणे वागण्याची सुरुवात करा. जी लोकं सेल्फ कंपॅशन करतात, ती लवकर कोणत्याही परिस्थितीतून सावरतात. म्हणून आपल्या मनातील वेदना किंवा आपल्या चुकांना माफ करायला सुरुवात करा, ज्यामुळं आपल्या चिंता कमी होतात आणि आपलं मन शांत होतं. 7वी गोष्ट म्हणजे सतत प्रयत्न करत राहा. एकदा हारलो तर पुन्हा प्रयत्न करा. दुसऱ्यांदा हारलो तर पुन्हा प्रयत्न करा. तिसऱ्यांदा हारलो तरी पुन्हा प्रयत्न करा. हे महत्त्वाचं नाहीये तुम्ही किती वेळा हारलात, तुम्ही किती वेळा पडलात, तुम्ही किती वेळा उभे राहिलात हे महत्त्वाचं आहे. 8वी गोष्ट म्हणजे आपल्या लोकांकडून मदत मागा. बऱ्याचदा काय होतं, आपण ज्या सिच्युएशनमध्ये असतो, ज्या परिस्थितीमध्ये असतो, ती परिस्थिती आपल्याला असं वाटतं, की कोणी समजू शकणार नाही. पण काय होतं, थर्ड पर्सन ती परिस्थिती योग्य पद्धतीने ऑब्झर्वेशन करून, अॅनलाईज करून, त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू वापरून आपल्याला योग्य ते मार्गदर्शन देऊन आपल्याला या सततच्या अपयशाच्या विळख्यामधून बाहेर काढू शकतो.
तर मित्रांनो, ह्या काही प्रक्रिया आहेत, ज्या मानसिक प्रक्रिया जर आपण अवलंबन केल्या, आपल्या आयुष्यामध्ये आत्मसात केल्या, तर आपण खूप चांगल्या पद्धतीने या सततच्या अपयशाच्या विळख्यामधून बाहेर पडू शकतो. कोण म्हणतात सततच्या अपयशातून आपण बाहेर पडू शकत नाही? ते शक्य नाही असं नाही. शक्य आहे. फक्त त्याच्यासाठी योग्य प्रक्रिया वापरणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण आपल्या भावना योग्य पद्धतीने हाताळणं गरजेचं आहे. योग्य विचारसरणी असणं गरजेचं आहे. छोटे-छोटे गोल्स तयार करणं गरजेचं आहे आणि स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर एका नवीन आयुष्याला माझ्यासोबत सुरुवात करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती पाहायला आवडेल हे मला कमेंट करून सांगा. थँक फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट